नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मी आज पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे की किती सारी फुलं आलेली आहेत टेरेसवरती आणि त्याचं कलेक्शन हार्वेस्टिंग करतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ टाकण्यामागचं कारण एवढंच की भर उन्हाळ्यामध्ये देखील टेरेसवरती इतकी सारी फुलं सापडत आहेत, दररोज सापडतात. दररोज टोपलीवर फुलं निघतात. चाफ्यालाही छान बहर आला आहे. आणखी जास्वंदाचे काही झाडं आहेत. गुलाब सोडला तर अगदी छान फुलं येत आहेत सगळ्या झाडांनावरती. गुलाबाला अति ऊन सहन होत नाही आहे, त्यामुळे त्याला 1-2 फुलं कुठेतरी येतात. तेही असे तेजदार नसत आहेत. खाली जे एक झाड आहे तिथं सावली येते, त्याला येलो कलरचा गुलाब आहे, त्याला भरपूर सारे फुलं येतात. परंतु उन्हामध्ये वरच्या झाडांना इथे पाहू शकता एक गुलाबाचं फूल तुम्हाला दिसत असेल. अति जोमाने काही फुलं येत नाहीत. पावसाळ्यामध्ये अगदी छान फुलं येतात गुलाबाला. चाफा मात्र उन्हाळ्यामध्ये भरपूर छान असा बहरलेला आहे. इथं तुम्ही कलर पाहू शकता. अतिशय पिंक आणि व्हाईट अशी शेड आलेली आहे, डार्क शेड आहे. आणि जरी फुलं 2-3 दिवस तोडले नाही की याला अशी व्हाईट पिंक फेंट पिंक अशी शेड तयार होते. आणि न तोडता ही फुलं 5 ते 6 दिवस झाडाला अगदी जशीच्या तशी राहतात, टवटवीत, अतिशय छान दिसतात. इथे पाहू शकता ही येलो कलरची माळरानामध्ये जी फुलं असतात त्याचं मला कुणीतरी दिलं होतं बी, ते मी टाकलेलं आहे. पण अतिशय छान फुलं येतात याला. इकडे तिकडे टाकले आहे, त्याला अतिशय सुंदर उन्हाळ्यामध्ये फुलं येत आहेत येल्लो. हे जास्वंद आहे रेड कलरचं. शिवाय पिंक कलरचं जास्वंदही आहेत, छोटंवालं आहे. त्याला देखील अतिशय छान फुलं येतात. त्याची भरपूर फुलं उन्हाळ्यामध्ये सापडत आहेत. पूजा सोडून एवढे सारे फुलं मिळत असतात दररोज. टोपलीवर फुलं तरी सापडत असतात. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण उन्हाळ्यामध्ये अशी फुलं लागणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. खूप छान असं भरले टेरेस गार्डन. भाज्यांनीही हिरवंगार झालं आहे. शिवाय फुलांनी अतिशय म्हणजे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की उन्हाळ्यामध्ये एवढंच छान असं टेरेसवरती गेल्यानंतर फुलं बघायला मिळतील. सकाळी तर तुम्ही पाहिलं तर अप्रतिम चित्र दिसतं. जास्वंदाच्या झाडावरती पूर्ण अशी मॉर्निंग ग्लोरी पिंक कलरची आणि पर्पल कलरची गेलेली आहे. आणि त्याची अतिशय छान असे सगळीकडे फुलं उमललेली असतात. कृष्णकमळ झालं किंवा जास्वंद झाले, गुलाब इकडे तिकडे ते पांगलेले. आलमंड झालं, तिकडे त्या आलमंडाच्या झाडावरती पांगलेलं आहे. आणि सकाळी सकाळी इतकं छान भरलेलं दिसतं हे दृश्य. ऊन अतिशय असल्यामुळे साधारण 8:30-9च्या दरम्यानची फुलं सुकून जातात. पण सकाळी सकाळी टेरेसवरती आल्यानंतर जे दृश्य असतं ते अतिशय पाहण्यासारखं असतं. मी मागेही फुलांचा कलेक्शनचा व्हिडिओ टाकला होता. तुम्ही म्हणाल सारखे व्हिडिओ टाकते आहे, पण एकच सांगेल की टेरेसवरती अशी रोज फुलं सापडणं तेही उन्हाळ्यामध्ये म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी तरी. आणि छान वाटतं तर मग ते तुमच्यासोबत शेअर करत असते. काही वेगळं दाखवण्यापेक्षा फुलं किंवा माझं टेरेसवरचा भाजीपाला हे दाखवणं मला छान वाटतं. तुमच्यासोबत शेअर करणंही छान वाटतं. ते व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवत असते. तुम्ही देखील अशी झाडं लावू शकता. जर एखाद्याने प्रेरित होऊन असं एखादं झाड जरी लावलं तरी देखील कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटेल. आणि नाही म्हटलं तरी आपण इकडचे तिकडचे व्हिडिओ पाहून आता आम्ही देखील नवनवीन झाडं लावतो आहे, ट्राय करतो आहे. काही झाडं येतात, काही जातात. बरेच असे अनुभव असतात की आपल्याला येतात जेव्हा आपण झाडे लावतो तेव्हा. कुठलं झाड कुठल्या हवामानामध्ये येतं किंवा झाडं कधी लावली पाहिजेत. तर झाडांसाठी आता आपण पुढच्या महिन्यात जून महिन्यामध्ये आम्ही थोडीफार झाडं विकत आणत असतो. दरवर्षी आमचं काही ना काही सुरू असतं. 1-2 तरी गुलाब आणणं चालू असतं. हे झाडं काही येतात, काही झाडं जातात देखील. पण आमचे प्रयत्न मात्र सुरू असतात. वेगवेगळं काही ना काही आम्ही लावत असतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती सारी फुलं मला मिळालेली आहेत. तरी पण मी चाफ्याची फुलं सगळे काही तोडली नाही, कारण इतकी फुलं देवालाही खूप होतात. देवाऱ्यामध्ये अंथरूण होतं रोज फुलांचं.
तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.